अर्णज रेसिपी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत. आणि आषाढ महिना लागलेला आहे, भरपूर असा बाहेर पाऊस येतोय. आणि आमच्या लहानपणी बघा म्हणायचे की आषाढ तळायचा, आषाढ तळायचा आहे. तर ते आता म्हणजे आपल्याला नंतर माहित पडतं की काय आषाढ तळायचा असतो. तर चला आपण आषाढ स्पेशल आता मस्त अशा गुळाच्या कापण्या करूयात. तर कशा करायची सोपी एकदम रेसिपी. आणि आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. तरी ते आपण कापण्या करण्यासाठी काय काय घेतलंय बघा. मी ते 1 वाटी गूळ घेतलाय, 1 वाटी बेसन आणि हीच 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. इथे खसखस लागणार आहे आपल्याला, इलायची, बडीशेप पूड, जायफळ पूड, सुंठ पूड, चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा लागणार आहे आपल्याला. अगदी चिमूटभर सोडा वापरायचा आहे. तर चला आपण सुरुवात करू आता कापण्या करायला. इथे आपण म्हणजे वाटी गूळ टाकलेला आहे आणि एकच वाटी आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि याचं मस्त असं गुळवणी करून घ्यायचंय बघा. इथे आपल्याला फक्त गुळवणी करायचंय, अगं उकळून वगैरे नाही द्यायचं अजिबात. कारण जास्त उकळलं तर ते गुळ आपला पाक होण्यास सुरुवात होते, त्यामुळे कडक होतो. नुसता गुळ विरघळला का आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा. इथं आपलं गुळवणी तयार झाले आणि आपल्याला गुळवणी पूर्ण थंड होऊ द्यायचे. नंतर गाळून घ्यायचे गाळणीने, कारण त्यात कचरा वगैरे असतो गुळात बघा, त्यामुळे गाळून घ्यायचे. तर आपण आता गॅस बंद करू आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचे त्याला. तोपर्यंत आपण सगळं हे मिक्स करून घेऊयात. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन घेतलंय आपण इथं. त्यामध्ये आपण टाकतोय आता बडीशेपची पूड टाकायची बघा आपल्याला. इथे आपण बघा बडीशेप आणि इलायचीची पूड टाकू. त्यानंतर आपल्याला जायफळ पूड टाकायची. त्यानंतर आपण जी सुंठ बारीक वाटून घेतली ती सुंठ टाकूयात. चवीनुसार मीठ, मीठ अगदी थोडंच टाकायचंय आपल्याला. बघा इथे मी थोडासा एकदम खायचा सोडा घेतलाय. आपण जे काही सगळं साहित्य टाकले ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता. आणि आपल्याला थोडस तेलाचं मोहन टाकायचे त्यात. आपले पोह्याचे चमचे आहेत ते 1 किंवा 2 चमचे, हे 2-3 चमचे आपल्याला मोहन टाकायचे त्यात आणि पिठाला चांगलं चोळून घ्यायचे. बघा मी अगदी थोडस तेल घेतलंय, आपले पोह्याचे 3-4 चमचे. आता आपण ते चांगलं मिक्स करून घेऊ. आपण तेल चांगलं या पिठाला चोळून घेऊयात का. हाताने चोळायचं छान असं. आपण इथे पूर्ण गुळवणी गाळून घेऊ, कारण त्यात खडे असतो, कचरा असतो गुळात गवता बघा. आणि आपल्याला जसं लागणार आहे तसं आपण टाकू थोडं थोडं करून. चला आपण आता कापण्याचं पीठ मळून घेऊ. आपल्याला इथे बघा पीठ मळताना अगदी थोडं थोडं गुळवणी टाकून मळायचे. एवढं बरोबर मापात होतं, तरी पण आपलं थोडं थोडं टाकून मळायचे. इथे बघा आपलं पीठ मळून झाले. आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही. हे बघा पूर्ण आपल्याला लाटता येईल असं. आता याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूयात, थोडस भिजेल. आपण आता इथे 10 मिनिटं रेस्टला ठेवून देऊ. 10 मिनिटानंतर कापण्या करायला घेऊयात. इथं बघा आपण अशी चपातीपेक्षा जास्त थोडासा गोळा करून घेतलाय मी. आणि आता आपल्याला लाटून घेऊ त्याला. बघा चपाती सारखंच थोडस जाडसर करायचं आपल्याला. चपातीपेक्षा थोडीशी जाड पोळी करायची आणि त्यावर टाकू आता आपण खसखस. खसखशी शिवाय तर कापण्यांना मजाच नाही. दोन्ही बाजूने आपल्याला खसखस टाकायची. तुमच्या आवडीनुसार जास्त पण खसखस टाकल्यावर थोडस कडवट लागतं.
हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचं बघा. आता आपण याला पलटी मारू. ह्या साईडने पण खसखस टाकून घेऊया. तर तुम्ही चाकूनी पण कट करू शकता आणि कटर असेल तर कटरनी पण कट करा. आता माझ्याकडे कटर नाहीये आणि मी या चमच्याने आपला तुम्हाला किती आकार पाहिजे तशा आकारात तुम्ही कट करा. एकसारखी नाही आपल्याला कापण्याच्या आकारातच कट करायचे बघा, शंकरपाळ्यासारखं नाही. कारण कापण्याच्या आकाराचं नाही कट केलं तर त्यात मजा नाही. त्यामुळे हे बघा आपण एकदम कापण्याच्या आकाराचं कट केले. अशा प्रकारे आपण सगळ्या कापण्या करून घेऊयात. तेल तापले की नाही बघूयात. बघा आपली गोळी फुगून वरती आली, याचा अर्थ तेल तापलंय. आता आपण कापण्या टाकून घेऊ तळायला. एकदम फुल गॅसवर पण नाही तळायचं आपल्याला. गुळ असतो त्यात, फुल गॅसवर तळायला गेला तर एकदम काळ्या होतात लगेच. छान असा कलर आलाय बघा आपल्या कापण्यांना. सुगंध येतोय चांगला. आणि तुम्हाला जर कुरकुरीत करायचे असेल तर एकदम पातळ लाटायच्या आणि मंद आचेवर तळायच्या, म्हणजे खूप कुरकुरीत होतात. तर बघा इथं आपल्या पूर्ण कापण्या पूर्ण तळून झाल्यात. आता आपण काढून घेऊयात आणि पूर्ण तेल निथळून द्यायचे. बघा इथे आपल्या मस्त अशा गरम गरम कापण्या तयार झाल्यात. आषाढ स्पेशली आपण ही रेसिपी केलेली आहे. बाहेर धो धो असा पाऊस चाललेला आहे आणि चहा आणि कापण्या घेऊन मस्त असं खिडकीत पावसाची मजा, चहाची कापण्याची मजा घेत भारीच वाटतं बघा. आणि कशी वाटली आपली ही रेसिपी? खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने केली. जास्त काही साहित्य नाही, घरातलं आहे तेच. अगदी एकदम सोपी रेसिपी आहे. आणि आवडली आपली रेसिपी तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.